नमस्कार, माझं नाव सचिन किरण मांगले. मी मंगळवारपेठ लाडसूर पवार गल्ली येथे राहतो. मी प्रभाग क्रमांक 11 या प्रभागातून येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण तुमच्यासमोर येणारा हा उमेदवार कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला माहीत असावं म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. माझा जन्म 27 जून 1987 साली झाला. मी प्रॉपर मंगळवारपेठेत लहानाचा मोठा झालो. अतिशय कष्टातून मी माझ्या आयुष्याला सुरुवात केली. वडील KMT मध्ये रोजंदारीवर जॉबला होते. आमचं छोटंसं किराणा मालाचं दुकान होतं. अतिशय हलाखीची परिस्थिती होती. मी आणि माझ्या लहान भावानं या परिस्थितीवर मात करून आमचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच कष्ट करावं लागत होते. म्हणजे मी 2री-3रीत असल्यापासूनच मी आमच्या कुटुंबावर बाजारला जाणे आणि व्यवसाय करणे, व्यवसायात पडत गेलो. कालांतराने 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाल्यानंतर मी एका मासिकाला सुरुवात केली. पण तिथेही न भरून येणारं नुकसान झालं आयुष्यामध्ये. देवाच्या कृपेने माझं मॅथमॅटिक्स स्किल चांगलं होतं. त्यामुळं मॅथमॅटिक्स स्किल चांगलं असल्यामुळे मला वेगवेगळ्या कल्पना येत होत्या आणि एक चांगली देवाने एक दिव्य ताकद दिलेली. त्या ताकदीच्या जोरावर आम्ही त्यावेळी एक TV शोमध्ये जॉब लागलो आणि त्यातून तो जो मासिकामध्ये मला खर्च निघाला तो मी भरून काढला. पण कष्ट, चिकाटी ही पहिल्यापासूनच नशिबी लागलेली होती. त्यानंतर मी अतिशय छोट्या स्वरूपात TV दुकानाला सुरुवात केली. अतिशय कष्ट, मेहनत, चिकाटी. कारण TV दुकान चालवणं हा फार मोठा संघर्ष होता. कारण एका वेगळ्या कम्युनिटीच्या कडे, एका वेगळ्या ताकदीकडे हा पूर्ण व्यवसाय होता. त्यातून कोल्हापूर सारख्या शहरामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करणं ही एक फार मोठी गोष्ट होती. आणि त्या गोष्टीतून आपण इलेक्ट्रॉनिक्सला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. बघता बघता छोट्या दुकानातून मोठ्या दुकानात रूपांतर झालं. मी सुरुवातीला एक छोटंसं दुकान चालू केलं. त्यानंतर आज 2025 पर्यंत मी एक TV शोरूम पासून एक ब्रँड शॉप, एक डिस्ट्रीब्युटर हा मोठा प्रवास केला. त्या 2012ला मी पॅनासोनिक सारख्या मोठ्या ब्रँडची ब्रँड शॉप चालू केली आणि 2017-18 पर्यंत ही ब्रँड शॉप मी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळली. त्या 3-4 वर्षात मी ऑल इंडियामध्ये हायेस्ट सेल केला. मला अनेक पदांनी गौरवण्यात आलं. मी अतिशय कौटुंबिक हल्ल्याची परिस्थिती, एक संघर्षमय प्रवासातून एक यशस्वी उद्योजक झालो. आज मी इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचा एक डिस्ट्रीब्युटर आहे. याच्या व्यतिरिक्त मी बिल्डर सुद्धा झालेलो आहे. हे करत असताना मी प्रत्येक वेगवेगळ्या सामाजिक कार्यात माझी इन्व्हॉल्वमेंट होती. कारण प्रत्येक मिळवलेल्या इन्कम मधला काही पैसा हा समाजाच्या उपयोगासाठी खर्च व्हावा या भावनेनं गेली कित्येक वर्ष मी आणि माझी टीम वेगवेगळ्या सामाजिक कार्यात इन्व्हॉल्व असायची. गेली 10-12 वर्ष मी माझ्या प्रभागामध्ये छोटी मोठी सामाजिक कामं करत होतो. पण 2020 पासून, म्हणजे 19 पासून पूर आल्यानंतर ऍक्च्युली त्याला एक वेगळी गती मिळाली. कारण त्या गतीमध्ये, पुराच्या काळामध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीनं पूरग्रस्तांना मदत करत होतो. फूड पॅकेट असतील किंवा पूरग्रस्तांना अन्नधान्याचे पॅकेट असतील किंवा आमच्या भागात पाणी वाटप असेल, या सर्व भागात मी अतिशय सक्रियरित्या सहभागी झालो. आणि हा सहभाग होऊन काही लोकांनी त्यावेळी मला इलेक्शनचं एक प्रकारे माझ्या डोक्यात घातलं की तुम्ही इलेक्शन का लढवत नाही. कारण त्यावेळेच्या प्रतिनिधींनी ह्या प्रभागात कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नव्हतं आणि लोकांची एक समोर मागणी आली की तुम्ही स्वतः इलेक्शन लढवा. गेली कित्येक वर्ष आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत आलेलो आहे. आणि हे प्रत्येक कार्यक्रम करताना एक समाजाप्रती असलेली आपली आत्मीयता म्हणा किंवा समाजासाठी जे काही करावं लागतं, चांगले जे उपक्रम राबवावं लागतात, हे मी उपक्रम राबवतो आले आणि ह्यांचा कुठं तामझाम केला नाही. त्यामुळं आता मी तुम्हाला या व्हिडिओ नंतर काही फोटोज दाखवणार. कारण हे फोटोज फक्त माझ्या कामाच्या 30-40% फोटोज आहेत. कारण काही फोटो मी सुरुवातीला काढले पण आहेत. म्हणजे रक्तदान शिबिर असू दे किंवा पूरग्रस्तांना मदत असू दे किंवा फूड पॅकेटचं वाटप असू दे, गोरगरीब मुलांना मदत असू दे किंवा किड्स काय म्हणतात त्याला, चाइल्ड केअर फंडसाठी दिलेले पैसे असू दे, अशा अनेक कामं झाली. महाप्रसादाची मी कधी फोटो वगैरे काढले नाही. त्याचं कारण असं होतं की समाजाप्रती आपलं असलेलं काम आपण अतिशय प्रामाणिकपणे राबवावं या उद्देशाने मी भरपूर सामाजिक कार्य केलेले आहेत. परत हे करत असताना मला या प्रभागाला एक उत्कृष्ट प्रभाग बनवायचा आहे, एक हायटेक प्रभाग बनवण्याचा माझा मानस आहे. कारण या प्रभागामध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत. ही कामं सोडवावीत आणि एक चांगला प्रभाग करावा, एक आदर्श प्रभाग करावा. भविष्यामध्ये असं म्हणलं गेलं पाहिजे की प्रभाग क्रमांक 11 एक चांगला प्रभाग आहे आणि या प्रभागाची आयडेंटिटी अखंड कोल्हापुरात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात गेली पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे. या हिशोबानं माझा इलेक्शन लढवण्याचा मानस आहे. आणि मला आशा आहे की तुम्ही सर्व मतदार राजे, माझे माता भगिनी मला या उपक्रमासाठी आशीर्वाद द्याल आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत राहा. आता तुम्हाला माहितच आहे, आता 4 प्रभाग एकत्र झाल्यात. सरकारने नवीन 4 सदस्य प्रभाग रचना आणलेली आहे. त्या प्रभाग रचनेनुसार सिद्धाळा, नाथागोळे, संभाजीनगर, गजानन महाराज नगर आणि कैलासगडची स्वारी हे 4 प्रभाग एकत्र झालेले आहेत. सिद्धाळा या प्रभागात गेली 7 ते 8 वर्ष मी वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या रूपातून
वेगवेगळ्या ठिकाणी मी उपस्थित झालो. तिथे स्थानिक जे प्रश्न होते ते प्रत्येक वेळोवेळी आंदोलन असू दे किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा पाठपुरावा करून असू दे, वेगवेगळ्या पद्धतीने मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता ह्या 3 प्रभागामध्ये मी आता गेली 4-5 दिवस फिरतोय, म्हणजे आत्ताच नवीन प्रभाग रचना आली, तर मला असं लक्षात आलं की अनेक समस्या प्रभागात आहेत. म्हणजे साधे रस्ते गटारी असू देत, बागेच्या समस्या असू देत किंवा भरपूर समस्या आहेत. साधं साफसफाईला लोकही टायमिंगवर येत नाहीत. भरपूर समस्या आहेत. म्हणजे या प्रभागामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे. फक्त आपली नीतिमत्ता प्रामाणिक असायला पाहिजे आणि आपली कामाप्रती आवड असली पाहिजे. आणि ही दोन्ही आवड माझ्याकडे आणि माझी नीतिमत्ता साफ आहे. या उद्देशाने मी या प्रभागामध्ये अनेक आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्यामध्ये सर्वात प्रथम या बागेत असलेले रस्ते, ड्रेनेजचे लाईन्स हे प्रॉपर करून घेणे. त्यानंतर त्याला एक भागाला एक डिसिप्लिन तयार करून देणं. म्हणजे साफसफाईचे टायमिंग्स, दररोजचं जे कॉर्पोरेशनची टाइम टेबल आहे, तिथला लोकल मुकादमकडून काम कशा पद्धतीने करून घ्यायचं हे प्रॉपर वेळेचं नियोजन लावून तिथून मी काम करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. याच्या व्यतिरिक्त या भागात असलेल्या बागा आहेत की या कसा आज हे धगधगीचं आयुष्य झाले, या आयुष्यामध्ये संध्याकाळी एक विसावा पाहिजे असतो. या विसावासाठी गार्डन हे महत्वाचं आहे. ऑक्सिजन हा फार महत्वाचा आहे. हे करत असताना मी तुम्हाला या गार्डनमध्ये भागात जेवढ्या गार्डन्स आहेत, साफसफाई आणि सुसज्ज गार्डन करण्याचा मला प्रथम मानस असेल. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आजकाल शिक्षणाचा खर्च हा फार वाढत चाललाय. या हिशोबानं या भागात असलेल्या सरकारी शाळांना एक सेमी इंग्लिश स्कूलमध्ये कंडक्ट करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि त्यासाठी माझी पावलं असतील. रस्ते, ड्रेनेज, गटर लाईन तर हे करणारच आहे. याच्या व्यतिरिक्त शिक्षणाचा तुमचा बोजा कमी व्हावा, त्या हिशोबानं तुम्हाला एक सुसज्ज आणि चांगलं शिक्षण मुलांना मिळावं, एक हायटेक प्रभाग व्हावा, या हिशोबानं माझे अनेक उपक्रम राबवणार आहे. यासाठी मी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न माझा आहे. म्हणजे भागातल्या भरपूर समस्या आहेत, तर सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळी पुराचं पाणी वाटायला सुरुवात केली त्यावेळी स्थानिक लोकांची इच्छा होती की मी इलेक्शन लढवा. असे काही लोक माझ्याकडे स्वतःहून येऊन गेले की तुम्ही इलेक्शन लढवा. मी स्वतः व्यावसायिक आहे, मला माहिती आहे माझा राजकारण हा प्रांत नाही, त्यामुळे मी प्रत्येक वेळी त्यांना नाही म्हणून सांगितलं. तर लोकांची असलेली माझ्याविषयी एक अपेक्षा, ह्या अपेक्षेला जागरून मी इलेक्शन लढवण्याचा निर्णय केला. मी काही राजकारणी माणूस नाही आहे. समाजकारण करायचं, एक प्रामाणिक चांगलं प्रभाग करायचा, या हिशोबाने मी राजकारणात पडलेलो आहे. माझा स्वभाव अतिशय साधा आणि सरळ मनमिळावू आहे. त्यामुळे कोणत्याही कामात असेल तर मी सदैव तत्पर असतो. 24 तास मी समाजाच्या वेगवेगळ्या कार्यासाठी तत्पर असतो. आणि तुम्ही कधीही मला हाक मारली तर तुमच्या हक्कीला धावून येणारा हा नगरसेवक असेल. नगरसेवक म्हणजे हा त्या नगराचा सेवक असतो. त्या सेवकाप्रमाणे मी काम करायची माझी प्रवृत्ती आहे. त्या पद्धतीनेच मी आतापर्यंत करत आलेलो आहे. गेल्या इतक्या दिवसाच्या ह्या तुमच्या सपोर्टमुळेच माझ्यासारखा एक साधा व्यावसायिक माणूस एवढ्या मोठ्या स्पर्धेत आलेला आहे. आणि मला आशा आहे की जशी तुम्ही आतापर्यंत मला सर्व लोकांनी साथ दिली तशी इथून पुढेही साथ द्याल आणि या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये मला विजय गुलाल लावाल. आणि हे विजय गुलाल लावण्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे. आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर राहाल आणि मी नगरसेवक म्हणजे तुम्ही स्वतः नगरसेवक असाल, या भावनेनं मी तुमच्याकडे आज विनंती करतो की सर्वांनी मला तुमची समर्थ साथ या युद्धात, या लढाईत शेवटपर्यंत द्या. पुराच्या काळी आम्ही कंटिन्युअस, मी आणि माझी टीम दररोज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पिण्याचं पाणी असू दे, पूरग्रस्तांना फूड पॅकेट्स असू देत, अन्नधान्याचे पॅकेट असू दे, जेवढी काय गरज आहे समाजाप्रती आमच्या बाजून ती पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या प्रशासनालाही कोविडच्या काळामध्ये मी औषधं दिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त फवारणी असू दे, कोविडची लसीकरण असू दे, मोतीबिंदूचे ऑपरेशन असू दे, अनेक सामाजिक उपक्रम मी या प्रभागामध्ये राबवलेले आहेत. कोविडच्या काळामध्ये अखंड कोल्हापुरात ज्यावेळी लसीकरण शॉर्टेज होतं त्यावेळी मी डेली 25 लोकांना लस देत होतो. असं टोटल मी 1000 लोकांचं वॅक्सिनेशन केलंय. आणि हे लसीकरण करत असताना आम्ही त्या लोकांना घरी घेऊन लसीकरण करून नारळ पाणी पाजून त्या घरी लोकांना सोडत होतो. आणि ह्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी, आमचा दुसऱ्या दिवशी माणूस जाऊन विचारत होता की तुम्हाला त्याचा कुठला त्रास झालाय काय. म्हणजे अतिशय ग्राउंड लेवलला जाऊन आम्ही ह्या गोष्टीची कारवाई केल्या. त्यामुळे आम्ही प्रचंड ताकदीनं या प्रभागामध्ये विकास करू, त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला साथ द्या. तर म्हणूनच लोकांनी माझं नाव पडलं. विचार चांगले सचिन मांगले, आणि मला आशा आहे की विचार चांगले सचिन मांगले हा आवाज कोल्हापूर महानगरपालिकेत तुम्ही नक्की पाठवाल. आणि या आशेनं, या अपेक्षेनं मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि तुमचा आशीर्वाद लावावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार.